अमरावतीतील इतवारा बाजारातील उड्डाणपुलाच्या कामात संत गतीने काम सुरू आहे आणि नागरिकांना या कामामुळे होणाऱ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। 2019 पासून सुरू झालेल्या या कामाला 5 वर्षाचा कालावधी उलगडला आहे, पण अजूनही काम आधी होत तसं दिसत नाही आहेत। याच मुद्द्यावरून नागरिक आणि वाहतूक व्यवस्था समोर असलेल्या प्रश्न चला जाणून घेऊया आमच्या खास रिपोर्टमध्ये। शहरातील चित्रा चौक इतवारा बाजार परिसरातील उड्डाणपुलाचे काम 2019 मध्ये सुरू झाले, मात्र अद्यापही ते पूर्ण झालेले नाही। 5 वर्षाचा कालावधी उलटला, 2 सरकार आले आणि ते गेले सुद्धा, तरी पण अजून सुद्धा उड्डाणपुलाचे बांधकाम जसच्या तस आहे। विशेषतः असुरिया पेट्रोल पंप पासून चित्रा चौकापर्यंत आणि काही ठिकाणी बांधकामही नाही। आधी उद्धव ठाकरे सरकार असताना कामाला सुरुवात झाली, नंतर शिंदेंचं सरकार आलं, आता भाजप सरकार असूनही कामाची गती संतच आहे। अमरावती शहरातील एक उड्डाणपूल हा अनेक वर्षांपासून एक चर्चेचाच विषय बनलेला आहे। तो उड्डाणपूल म्हणजे अमरावती शहरातील वलगाव रस्ता या मार्गाने तर थेट चित्रा चौककडे जाणाऱ्या मार्गावर होत असलेल्या उड्डाणपुलाचा हा उड्डाणपूल 2019 पासून बांधकामाला सुरुवात केली होती। अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ही संपूर्ण जबाबदारी आली होती। आपण थेट पाहू शकताय, वलगाव मार्गावरील असुरिया पेट्रोल पंपच्या अगदी समोरच्या बाजूचाच हा थेट आपण सुंदर असा बनवित असलेला उड्डाणपूलचा थेट दृश्य आपण आमच्या शेड्यूलच्या माध्यमातून पाहत आहात। अतिशय सुसज्ज आणि सुंदर आणि मोठ्या दिमाखदार पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हा उड्डाणपूल बांधण्यात येत आहेत। मात्र गंभीर प्रश्न निर्माण होतोय की तब्बल 5 वर्ष झाले तरीही हा उड्डाणपूल अद्यापपर्यंत पूर्णतः का पूर्ण झाला नाही। कुठे पाणी मुरलं, कोणाचं दुर्लक्ष, नागरिकांना संताप, प्रशासनाचं बल्ले बल्ले असा तर प्रयोग नाही ना, असा सुद्धा अनेक प्रश्न अनेक मुद्दे या ठिकाणी चर्चेला येत आहेत। याच अमरावती विधानसभा मतदारसंघात आमदार सुलभा खोडके यांनी सुद्धा या ठिकाणी लक्ष दिलं होतं। कामाला सुरुवात झाली होती, मात्र पुन्हा ठिकठिकाणी बांधकाम तर सुरू केलं, मात्र अतिशय संत गतीने तब्बल 5 वर्ष या उड्डाणपुलाला बांधकामाला पूर्ण झालंय। मात्र याच उड्डाणपुलाचा अनेक नागरिकांना, ये जा करणाऱ्या वाहन चालकांना, हात गाडी चालकांना आतोनात त्रास होत आहेत। पुढे दृश्य पाहूया की कोणत्या ठिकाणी हे काम अर्धवट राहिलेलं आहे, नागरिकांना काय संताप होत आहे, काय त्रास होतोय ते सुद्धा आपण शेड्यूलच्या माध्यमातून जाणून घेऊया। अनेक नागरिक यावर प्रश्न उपस्थित करत आहेत की सरकार बदलले पण अजून देखील बांधकामाच्या कामात संत गती कशामुळे? रस्त्यावर जड वाहनाचे लोखंडी साहित्य पसरलेले असल्यामुळे अनेक अपघात होण्याचे धोक्याचे संकेत आहेत। तसेच रस्ता कच्चा असताना बांधकाम न झाल्यामुळे नागरिकांना ये जा करणे अत्यंत अवघड होत आहे। नागपूर गेट परिसरामध्ये आपण दाखल झालेलो आहे। आपण जाणून घेऊया की या उड्डाणपुलाला किती वर्ष झाले, काय समस्या निर्माण होत आहेत, येथे नागरिक आपल्यासोबत जोडलेले आहेत। आपका नाम क्या बताएंगे? मोहम्मद अशफाक कुरैशी। अशफाक बाबू, क्या बताएंगे ये कब से शुरू हो गया? ये 5 साल हो गए सर, बहुत परेशान हो जा रहे हैं इससे लोग, आने जाने के लिए तकलीफ भी हो रही है। पुल का काम बहुत रुका हुआ है और हमारे तरफ का पुल कुछ भी नहीं हो रहा है। अभी नागपुर शहर के अंदर 6 पुल बन गए। इतना अच्छा काम करे गडकरी जी ने, बहुत बेहतरीन काम। हमारे लिए कोई काम ही नहीं हो रहा इधर अमरावती में। उड़ानपुल का 5 साल से बहुत परेशान हो गए लोग, हम परेशान हो गए। स्कूल है सामने, बच्चे लोग परेशान है, आने जाने की बहुत तकलीफ हो रही है। प्रशासन कोई ध्यान नहीं दे रहा है? कुछ भी ध्यान नहीं दे रहा प्रशासन। हम बहुत परेशान हो गए। ये लोग देख रहे आ रहे जा रहे, आमदार खासदार जाते और इसके कुछ परेशानी का बहुत तवक हो गया। हमारी विनंती है कि जल्दी से जल्दी ये काम करें। काशिफ अहमद। काशिफ भाई, समस्या हो रही है, आपकी तकलीफ हो रही है? ये 5 साल से 10 साल से पुल का काम स्टार्ट हुआ था, इन्होंने एंड नहीं किया है। इसको लाके इतनी परेशानी हो रही है आने जाने के लिए, और अतिक्रमण देख सकते हैं आप कितना फैला हुआ है, और हर चीज की बहुत परेशानी। आगे 20 दिन में हमारे रमजान होने वाले, कितने रमजान चलेगा, इतनी मुश्किलों का सामना करना है पड़ रहा है हमें कि जिसकी हद नहीं।
आते जाते आने वाले बच्चों को ट्रैफिक में इतना ट्रैफिक हो जाता है यहाँ कि संभलता नहीं है। ये पुल सीधी और आगे स्कूल है, आप देख सकते हैं सामने स्कूल है। स्कूल में जब बच्चे निकलते हैं तो इतना ट्रैफिक जम जाता है कि इन्होंने कुछ इसकी जिम्मेदारी पर कुछ ध्यान नहीं दे रहा है। प्रशासन इतना सोया हुआ है, इन्होंने 15 साल हो गए ये पुल को देख सकते हैं आप, बनाए और छोड़ दिए। इस पर कोई देख रेख नहीं, कुछ नहीं कर रहे हैं, न उसको अभी तक ओपनिंग हुआ है। बच्चों के एक्सीडेंट हो रहे हैं और स्कूल देख सकते हैं, स्कूल के बाद भी कुछ ना कुछ होता है। रविवारचा दिवस, याच दिवशी रविवार इतवारा बाजारमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते, वर्दळ असते, वाहनांची वर्दळ असते आणि रविवारचा दिवस सुट्टी दिवस असल्याने अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ ही इतवारा बाजारपेठ म्हणून समजली जाते। मात्र याच इतवारा परिसरामध्ये आपल्या समोर पाहत आहात मोठ्या दिमागदार बांधण्यात येत असलेल्या या उड्डाणपुलाचं चित्र अतिशय विदारक आहे। थेट जर आपण वर लक्ष दिलं असतं तर मोठ्या मोठ्या सळाखी या वरच बांधून ठेवण्यात आलेल्या आहेत। कदाचित त्याच सळाखी खाली पडल्या तर मोठी जीवितहानीची घटना घडण्यास विलंब लागणार नाहीत आणि रविवारचा दिवस असल्याने अनेक दुकानदारांना आपली दुकाने थाटण्यास जागा नसल्याने अनेकांनी याच रखडलेल्या उड्डाणपुलाच्या खालीच आपली दुकाने थाटलेली आहेत। हातगाडी चालक असेल, कपडे विक्रेता असेल, फळ विक्रेता असेल, असे अनेकांनी याच उड्डाणपुलाच्या खालचा भागचा सहारा घेतला आहे। त्यामुळेच या वरच्या बाजूला बांधकाम करण्यात आलेल्या अनेक सळाखी जर खाली पडल्या तर जीवितहानी घडण्यास आणि मोठी अपघात घडण्यास वेळ लागणार नाही। मोठा विलंब होत असल्याने अमरावती शहरातील सर्वात विलंब होत असलेल्या या उड्डाणपुलाच्या बाबत अनेकांनी आपल्या समस्या व्यक्त केल्या आहेत। नागरिकांना त्रास होत आहेत, वाहन चालकांना त्रास होत आहेत। हा उड्डाणपूल पूर्ण होणार कधी? 2019 पासून बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचं अर्धवट काम अद्यापर्यंतच आहे। यावर प्रशासनाने कुंभकर्णी झोपेत आहेत का असा सुद्धा सवाल आता निर्माण होत आहे। खास करून रविवारच्या बाजारपेठेत हजारो नागरिकांची गर्दी असल्याने वाहतुकीची कोंडीची समस्या नेहमीच येथे निर्माण होते। उड्डाणपुलाच्या कामामुळे भातकुली, दर्यापूर आणि चांदूर बाजार मार्गे जाणारी एसटी बस सेवा बदलली आहे। यामुळे स्थानिक नागरिकांची अडचण वाढली आहे। येणाऱ्या आणि जाणाऱ्या नागरिकांना चांगला मार्ग उपलब्ध होत नाही। दृश्य आहेत अमरावती शहरातील इतवारा बाजार परिसरातील हे दृश्य पाहू शकताय। वर्दळ आहेत नागरिकांची, वाहन चालकांची, रविवारचा बाजार आणि गर्दीचा दिवस, त्याच मधात असलेल्या मधोमध उड्डाणपुलाचं 5 वर्षापासून रखडीत असलेलं हे बांधकाम, उड्डाणपूल ठिकठिकाणी बांधकाम रखडण्यात आलेलं आहे। मोठमोठ्या वजनांचं लोखंडाचं सुद्धा बांधकाम करण्याचं थेट दृश्य आपण पाहू शकताय। मात्र याच लोखंडाचं कदाचित कोणत्या व्यक्तीवर तुकडा पडलाय, सळाखी पडलाय तर मोठी दुर्घटना घडू शकते। अद्यापर्यंत या उड्डाणपुलाचं बांधकाम पूर्ण का झालं नाही हा प्रश्न आम्ही आताच नव्हे तर गेल्या अनेक वर्षापासून सतत प्रशासनाला विचारित आहोत आणि प्रशासनाला जागा करण्याकरिता आमचा थेट सिटी न्यूजचा वृत्तांत एक नव्हे तर 2दा प्रसारित केला होता आहे। यापूर्वी सुद्धा सिटी न्यूजने याच उड्डाणपुलाचा थेट वृत्तांत प्रसारित केला होता आणि प्रशासनाला जाब विचारला होता आहे। मात्र प्रशासन अद्यापही झोपेच्या सोंग घेत आहेत का हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होत आहे। प्रशासन जाग का नाहीत आणि अद्यापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने या उड्डाणपुलाचं बांधकाम का पूर्ण केलं नाही? ठातूर मातूर आणि संत गतीने आता सुद्धा तेच काम का सुरू आहे? यावर प्रश्न विचारणार कोण, जाब विचारणार कोण? येथील प्रशासन आणि सोबतच संपूर्ण जिल्हा प्रशासनाचे अधिकारी सुद्धा या गंभीर विषयावर अद्यापर्यंतही सुस्त का आहेत? लक्ष जात असेल तर आपण थेट दाखल झालो आहेत। एकीकडे आपण वलगाव मार्गावर शेवटचा कोपरा घेतला होता, आता शेवटच्या टोकावर आलो आहे, तो म्हणजे चित्रा चौकातील। चित्रा चौकाकडे उतरता हा उड्डाणपुलाचा एक कॉर्नर आहे, कोपरा आहे आणि मधोमध रस्ता बांधकाम होत असल्याने दुतर्फा रस्त्यावर ये जा करणाऱ्या नागरिकांना गेल्या 5 वर्षापासून या अडचणीचा सामना करावा लागत आहे। अपघात सुद्धा घडलेले आहेत, अनेक दुचाकी चालक सुद्धा पडलेले आहेत आणि या सोबतच हातगाडी चालक, सोबतच फळ विक्रेता असेल, अनेक वाहन चालक आणि विक्रेत्यांना याच उड्डाणपुलाचा आता नाहक त्रास सुरू झालेला आहे। 5 वर्ष 2019 पासून बांधकामाला सुरुवात, आचारसंहितेचा विषय आला होता
आचारसंहिता संपली तरी सुद्धा युद्ध पातळीवर कामाला सुरुवात का केली नाहीत? PWD विभागाला जाब कोण विचारणार, हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होत आहे. गावखेड्यातून रविवारच्या बाजारासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना मात्र या उड्डाणपुलामुळे कमालीचा त्रास होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग याला जबाबदार असले तरी रविवारच्या दिवशी एक मजूरही काम करताना दिसत नाही. इतर भागात युद्ध पातळीवर कामे सुरू असताना वलगाव मार्गावरील उड्डाणपुलाचे काम मात्र संथ गतीने होत आहे. एकीकडे अमरावती शहरातील गाडगेनगर परिसरातील उड्डाणपूल असेल, राजापेठचा उड्डाणपूल असेल, हे सर्व उड्डाणपुले तात्काळ बांधण्यात आली होती. मात्र इतवारा बाजार ते वलगाव मार्गापर्यंत बांधकाम करण्यात येणारा हा उड्डाणपूल 5 वर्षापासून थांबण्यात आलेला आहे. राजकारण झालेत काय? लोकप्रतिनिधी का उदासीन आहेत की याच उड्डाणपुलावर कोणतं राजकारण शिजतंय, कोणाचं दुर्लक्ष होतंय, हा एक सुद्धा प्रश्न आता निर्माण होत आहे. राजापेठ उड्डाणपूल जसं विवादामध्ये सापडले आहेत, तसाच तर हा उड्डाणपूल विवाद तर सापडला नाही ना, हा एक सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे. अमरावतीतील उड्डाणपुलाच्या संथ गतीने काम होणाऱ्या बांधकामावर नागरिकांच्या तक्रारीची शेकडो उदाहरणे समोर आली आहेत. यामुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि सार्वजनिक असुविधा वाढत आहेत. लोकप्रतिनिधीच्या पाहणीच्या प्रमाणावरही कामाची गती सुधारली नाही. सरकारने या कामाला वेग देण्याची गरज आहे, अन्यथा नागरिकांना ही अडचण येत राहील. अधिक अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज.